नमस्कार. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्र हो, आजचा विषय फक्त लग्नाचा नाही तर समाज बदलत असल्याचा इशारा आहे. त्यामुळेच मी आज या अतिशय गंभीर विषयावर आपणाशी चर्चा करणार आहे. एका बाजूला करोडोंची शेती, सुशिक्षित मुलगा, घरी 8-10 एकर जमीन, ट्रॅक्टर आहे, बंगला आहे, उत्पन्नही चांगलं आहे, पण तरीही तरीही मुलगा अविवाहित. आणि दुसऱ्या बाजूला शहरात 15 ते 20 हजारांची नोकरी करणाऱ्या मुलांना मुलींची पसंती. नेमकं असं काय घडतंय? शेतकरी मुलांशी लग्न करायला मुली का तयार नाहीत? काहींना जातपात मोडून इतर राज्यातून मुली आणाव्या लागत आहेत. ही बाब स्वागतार्ह असली तरी लग्न जमवून देण्याच्या नावाखाली सुरू आहे करोडोंची फसवणूक. आजचा हा रिपोर्ट सर्वांनाच अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडेल आणि तुमचे डोळे उघडेल. मित्र हो, एक काळ असा होता जेव्हा समाजात एक म्हण प्रचलित होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. कारण शेती म्हणजे स्वाभिमान, स्वतःची जमीन, स्वतःचा व्यवसाय आणि आत्मनिर्भर जीवन मानलं जायचं. पण काळ बदलला. आजची परिस्थिती पूर्णपणे उलटी झाली आहे. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि खालच्या स्तरावर शेती आणून ठेवली. अशी मानसिकता समाजाची तयार का झाली? पूर्वी शेतकरी मुलगा म्हणजे स्थळाला मान होता. मुलीसाठी स्थळ शोधताना मुलीचा बाप मुलाला शेती किती, बैलांची दावण किती मोठी, घरात धान्याची पोती किती आहेत, चाऱ्याची वळी सुडी किती मोठी आहे यावर सोरीक पक्की करत असे. मुलगी वयात याने अगोदर पासून आई वडिलांना मुलीच्या लग्नाची काळजी वाटायची आणि आता मुलाच्या आई वडिलांनाच मुलाच्या लग्नाची काळजी वाटू लागली आहे. आज मात्र शहरात छोटीशी नोकरी करणाऱ्या मुलाला देखील अधिक पसंती दिली जाते. तर काही समाजात आजही मुलगा अगदी भंगार विक्रीचा व्यवसाय करत असला तरी त्याचे योग्य वेळी लग्न होते. तो संसाराला लागतो, वेळीच घरात पाळणाही आणतो, त्याचा संसार अगदी सुखनाही व चालतो. पण उच्चभ्रू समाजात जाणाऱ्या समाजात 40 जवळ येते तरीही मुलाला हळद लागत नाही. हा बदल फक्त व्यवसायाचा नाही तर समाजाच्या विचारसरणीत झालेल्या मोठ्या बदलाचा संकेत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये आज एक भयंकर वास्तव दिसत आहे. घरात सर्व काही आहे, जमीन आहे, पाणी आहे, उत्पन्न आहे, पण लग्नासाठी मुलगी नाही. राज्यातील गावागावात गेली 5-10 वर्ष अनेक तरुण मुलं अशी लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. घरचे स्थळ बघून थकले, नातेवाईक दमले, आई वडील वयस्क झाले, पण मुलीकडून एकच उत्तर, शेतकरी मुलगा नको ग बाई. आज परिस्थिती अशी झाली आहे की पूर्वी मुलाकडून अटी ठेवल्या जायच्या, आता मात्र मुलाकडचे म्हणतात तुम्हाला वाटेल तसं लग्न करा, आमची कोणतीही अपेक्षा नाही. हा बदल खूप काही सांगून जातो. विशेष म्हणजे अनेक मुलींचे आई वडील स्पष्ट सांगतात की शेतीत तुम्ही पाठवणार तर नाही ना. म्हणजे शेती हा व्यवसाय नसून शिक्षा आहे का? आणि अशी मानसिकता तयार होत चालली आहे का? आज गावाकडचा सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे नोकरीवाल्याला मान आणि शेतकऱ्याला नकार. एका बाजूला महिन्याला 15-20 हजार पगार, भाड्याच्या खोलीत राहणारा मुलगा, पण शहरात नोकरी आहे म्हणून मुली तयार, आणि दुसरीकडे 8-10 एकर शेती, स्वतःचं घर, वार्षिक 9-10 लाखाचं उत्पन्न, पण तरीही मुलीकडून नकार. का? कारण आज मुलींना सुरक्षित आयुष्य हवंय, स्थिरता हवी, शहरातलं जीवन हवंय, सुट्टी हवी आणि सोशल लाईफ हवंय. आणि शेती ती अजूनही अनिश्चित मानली जाते. पाऊस असेल तर संकट, नसेल तरीही संकट. कधी भाव पडतो, कधी बाजार कोसळतो, कधी कर्ज डोक्यावर उभं राहतं, कधी नुकसान होतं. म्हणून अनेक पालकांना वाटतं शेतीपेक्षा नोकरी बरी. मध्यंतरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यात काही युवक साधूचा वेश घालून अलख निरंजन म्हणत नाचत होते आणि मेसेज असा होता, या हंगामात लग्न जमलं तर ठीक, नाहीतर प्लॅन बी तयार आहे.
हा व्हिडिओ विनोदी होता, पण त्यामागचं वास्तव मात्र गंभीर आहे. कारण आज अनेक तरुण मानसिक तणावातून जात आहेत. वय वाढतंय, लग्न जमत नाही, समाज टोमणे मारतोय, नातेवाईक प्रश्न विचारतात आणि हळूहळू निराशा वाढते. आणि याच निराशाच्या गर्दीत काही युवकांनी आपलं जीवन संपवलं. एक विचार करा, ज्यावेळेस कोविडची साथ आली 2020 साली, माझ्या माहितीप्रमाणे 23 मार्च 2020 साली कोविडची साथ आली. त्या कोविडच्या साथीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ही तरुण मंडळी शहराकडून गावाकडे धावली. या शेतीतल्या लोकांनी त्यांना हुसकून नाही दिलं, नोकरीवाल्यांनी त्यांना हुसकून दिलं, परंतु शेतीतल्या लोकांनी त्यांना आपलंसं केलं. आणि ती सर्व मंडळी आज शेतीत रमलेली आहे, शेती करताना दिसते. आणि म्हणूनच त्यांचं जीवन अत्यंत आनंदात चाललंय. या ज्या मोठमोठ्या कंपन्या होत्या त्या कंपन्या बंद पडल्या आणि ही मंडळी खेड्याकडे आली आणि खेड्यात वास्तव्य करू लागली. या खेड्यातही त्या मुलींना मग सुख नाही मिळालं तर काय मिळालं? हा फक्त विवाहाचा प्रश्न नाही, तर ग्रामीण समाजाच्या मानसिक आरोग्याचाही प्रश्न बनला आहे. अनेक कर्मठ कुटुंबांनी जात पात धर्म समाज या सर्व भिंती मोडल्या आहेत आणि मुलाचं लग्न स्वखर्चाने करून घेतल्याची उदाहरणे गावोगाव शेकडोंच्या संख्येत आहेत. कारण मुलाला संसार मिळावा. आणि मित्र हो, आपण हा विचार जरूर करा आणि जर योग्य स्थळ वाटत असेल तर बिनधास्त लग्नाच्या गाठी जुळवा. फक्त शहरातच सुख आहे का? तर नाही, खेड्यातही सुख मिळू शकतं. खेड्यातला तरुणही तुम्हाला शहरातल्या तरुणापेक्षा चांगलं जीवनशैली देऊ शकतो. आणि म्हणून समाज आज बदलण्याची गरज आहे. मला वाटतं जर समाज बदलला तर एकही मुलगा अविवाहित राहणार नाही आणि मुलींनाही सुखाने नांदता येईल. महाराष्ट्रातून व बाहेरच्या राज्यातून इतर राज्यातील मुली आणून लग्न केली गेली. सर्व खर्च मुलाकडून. पण आता त्या मार्गानेही संकट वाढतंय. कारण याच परिस्थितीचा फायदा घेऊन सक्रिय झाल्या आहेत फसवणुकीच्या टोळ्या. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील पवित्र संस्कार, पण आता त्याचं मार्केटिंग झालं आहे. मॅरेज ब्युरो, ऑनलाईन वेबसाईट, दलाल, एजंट, फेक प्रोफाईल आणि खोटे फोटो. आणि मग सुरू होतो फसवणुकीचा एक नवा खेळ. लग्नाची घाई असलेले, वय वाढलेले, फारकत झालेले, विदूर एकटे राहणारे पुरुष, ही टोळी सर्वात आधी अशाच लोकांना टार्गेट करते. सुरुवातीला सुंदर स्थळ दाखवलं जातं, मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात, मुलगी आवडते, बोलणीही होतात, हॉल बुकिंग होते, खरेदी होते, सोनं खरेदी केली जाते आणि रोख व्यवहार होतो. आणि मग एक दिवस असा उगवतो, या सर्वांचे फोन बंद होतात. आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात नवरी मुलगीही गायब होते. सोबत घरातील दागिने, रोख रक्कम, महत्वाची कागद घेऊन फरार. आणखी धक्कादायक बाब म्हणजे हीच मुलगी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नववधू म्हणून बोहल्यावर उभी राहते. आणि अशी टोळी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या नावाने नेहमी सक्रिय असते. सर्वात मोठा प्रश्न असा आहे, फसवणूक झाल्यानंतरही लोक पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. कारण त्यांना भीती वाटते, आपली बदनामी होईल, परत लग्न जमणार नाही, समाज हसेल. आणि याच भीतीचा फायदा ही गुन्हेगार टोळी पुरेपूर घेतात. अनेक कुटुंब लाखो रुपये गमावतात, मानसिक खचतात, पण आवाज उठवत नाहीत. म्हणून आजच्या या रिपोर्टमधून काही महत्त्वाच्या सूचना आवाज जनतेचा आपल्याला देत आहे. कोणतीही माहिती शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. मॅरेज ब्युरोचे रजिस्ट्रेशन तपासा. आधार कार्ड, पत्ता, कागदपत्रे यांची चौकशी करा. मुलगा मुलगी यांच्या गावात जाऊन स्वतः चौकशी करा. सर्व व्यवहारांचे ठोस पुरावे ठेवा. रोख व्यवहार टाळा. विवाह नोंदणी अनिवार्य करा. फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसात तक्रार करा. आणि आजचा प्रश्न लग्नाचा नाही, तर बदलत्या समाज व्यवस्थेचा आहे. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय, गाव बदलत आहेत, नात्याचं गणित बदलत आहे. आणि या सगळ्यात सर्वात जास्त भरवला जातोय सामान्य तरुण. तुमच्या गावातही असे अविवाहित तरुण आहेत का? लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाली आहे का?
आणि तसं काही असेल तर आम्हाला जरूर कळवा. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत होता आवाज जनतेचा. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण हा व्हिडिओ अशा एखाद्या माणसापर्यंत पोहोचला, अशा एखाद्या युवकापर्यंत पोहोचला, अशा एखाद्या युवतीपर्यंत पोहोचला आणि त्यांचं मत परिवर्तन झालं तर हेच आमचं यश आम्ही समजू.